दर्शक हो नमस्कार. आपल्या घरी कोणी आलं तर त्याला आपण काय म्हणतो की या. तर त्यासाठी शब्द तुम्हाला माहीत आहे की वा म्हणून तमिळमध्ये आहे. आता त्याला जोडून आपण थोडं वाक्य एक्सटेंड करूया. तर उळ्ळ वा. तर त्यावेळेला उळ्ळ वा म्हणजे असं असतं की आत ये. आपल्यापेक्षा वयाने छोटं आहे कोणी तर त्याला आपण असं म्हणतो. आणि जर जास्त असतील किंवा परिचय नसेल तर अर्थात उळ्ळ वांग म्हणजे आत या अशा अर्थाने. आता अजून हे वाक्य पुढे एक्सटेंड करूया. जर जास्त परिचय नसेल तर त्यावेळेला बऱ्याच जण असं हेजिटेट करतात की जाऊ की नको वगैरे. तर समोरची व्यक्ती आणि आपल्या नेहमीच्या अनुभवाने आपण त्यांना काय म्हणतो की लाजू नका आत या वगैरे असं आपण नेहमीचं वाक्य आहे. तर त्यावेळेला आधीचं आपलं वाक्य होतं उळ्ळ वांग म्हणजे आत या. आणि आपण सांगतो की लाजू नका आत या. तर वेक्क पडा दिंग. तर मी मुद्दामून असा जास्त उच्चार केलेला मोठा उच्चार केलेला. तर वेक्क पडा दिंग म्हणजे लाजू नका. वेक्क पडा दिंग किंवा वेक्क पडा दिंगो असं आपण आदरार्थी त्यांना म्हणतो. आणि जर छोटा असेल तर ऑफकोर्स उळ्ळ वा वेक्क पडा दे असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा तिला म्हणू शकतो. आता यामध्ये आपण नवीन काय शिकलो तर उळ्ळ म्हणजे आत, वेक्क पडा दिंग किंवा वेक्क पडा दिंगो म्हणजे लाजू नका. आता यातला जो शब्द आहे वेक्कम म्हणजे लाज किंवा शरम. हा तुम्हाला कायम वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये सिरियलमध्ये तर नेहमी पाहायला मिळेल. त्याशिवाय लाजू नको असं आपण म्हणतो तेव्हा वा वेक्क पडा दे असं आपण त्याला किंवा तिला म्हणतोय.